गुड मॉर्निंग मैत्रिणींनो. आज आपण बनवणार आहोत कस्टर्ड फ्रूट फ्रूट कस्टर्ड बनवणार आहोत आपण. तर त्यासाठी आपण कलर्स घेतलेले आहे ना, आगार आगार घेतलेला आहे. मी एका गंजामध्ये पाणी गरम करायला ठेवलं, त्यामध्ये आगार आगार टाकलं, साखर टाकली, फूड कलर टाकला आहे आणि लिंबू पिळला आहे थोडासा. आता हे एका बाउलमध्ये सेट करायला ठेवूया. दुसरीकडे मी चिया सीड भिजत घातलेले आहेत आणि आता आपण दूध तापायला ठेवलं आहे. त्या दुधामध्ये सुद्धा आपण आगार आगार आणि साखर टाकली आहे. आता हा झाला आहे पांढरा कलर. आता ग्रीन कलर शेड झाला आहे, त्यावरती आपण व्हाईट कलर टाकूया. दुसऱ्या गंजामध्ये मी थोडासा साबुदाणा टाकून घेत आहे आणि मी तिसरा तिरंग्याचा कलरसुद्धा तयार करून घेतला आहे. आता जो साबुदाणा शिजत ठेवलेला आहे त्यामध्ये मी थोडंसं कस्टर्ड पावडर दुधात मिक्स करून टाकलं आहे. त्यामध्ये साखर टाकली आहे, वेलची पूड टाकलेली आहे आणि अशा प्रकारे ही आपली जेली, तिरंग्याची जेली रेडी झालेली आहे. त्याला छान छोट्या छोट्या स्क्वेअरमध्ये कापून घेतलेलं आहे. दुसरीकडे मी एक बनाना, एक ॲपल, अनार आणि पपई हे छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून घेतलेलं आहे आणि चिया सीड्स. आता एका बाउलमध्ये आपण जी जेली बनवलेली आहे छोट्या छोट्या क्यूबमध्ये, ती जेली आपण टाकून घेऊया. आता त्यामध्येच आपण अनार आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये ॲपल, पपई आणि त्याच्यानंतर आपण बनानासुद्धा टाकून घेऊया. त्यानंतर याच्यामध्ये आपण चिया सीड्स टाकून घेऊया आणि या चिया सीड्सच्या नंतर जे आपण कस्टर्ड बनवलेलं आहे, ते कस्टर्ड साबुदाणा कस्टर्ड आहे, ते आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आणि याला मस्त असं छान मिक्स करूया. आणि हे चिल्ड आहे, तर असं आपण मस्त असं मिक्स करूया आणि आपण मस्त टेस्ट करूया. आजच्या श्रावण पौर्णिमेच्या आपणा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. असं कलरफुल असं कस्टर्ड कोण कोण बनवणार ते सांगा बरं मला. चला तर मग कमेंट करा. बाय.